हरी हरी पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की गुरुदेव ब्रह्म विष्णु महाराज शंकर मोतीराम महाराज महाराज की जय। हरे हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः सद्गुरु रामचंद्राय नमः। करुणी अद्भुत पुरुषार्थ वंशविलास शरणागत शक्ती केली प्रतिहत शरणागत तुझाली। ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय तुझ्या स्वरूपा देवा तुझी गणेशु शुभ मध्ये प्रकाश मणे निवर्तिदाजु अवतारी तुझे गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन आणि नाथ महाराज चरित्र नतमस्तकामी दैवाचे दैवा दास पंढरीराज पंचकृषी मध्ये पुण्य पावन पवित्र असे फुकटगाव मायबाप सज्जनो या ठिकाणी कित्येक वर्षापासून हा हरिवंश पुराण आणि युद्धकांडातील 48वा प्रसंग आणि शक्ती 6वा मारुती दरबारी गावकऱ्यांना असणार या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। खरंच गावकऱ्याचे धन्यवाद। आमचे स्नेहमित्र मुंजाजी महाराज पौळ वाचक तसेच हनुमान महाराज सूचक भोकारे यांचे पण या ठिकाणी आभारी आहोत। गावकऱ्याचे आभारी आहोत। संयोजकांना सूचना केली झोपायचा टाइम नाही आणि खरंच महाराज रात्रभर असणारे या ठिकाणी आमचे असणारे मुंजाजी महाराज हनुमंतराव महाराज यांच्या असणाऱ्या कोण संपर्कामध्ये समजे वाचक सूचक गुणवान या ठिकाणी आलेले आणि कथेला सुरुवात। यावेळेस अखिल कोटी ब्रह्मांडाचा भगवंत प्रत्यक्ष दुःख म्हणणारे व्यक्त करू लागले। प्रारब्धाचा ठेवा आणि सुख झाले पांडवा। कारण देव आहे पण देवाला दुःख व्यक्त करावं लागलं। करायची गरज नाही पण करू लागले। माझा बंधू आहे प्रत्यक्ष मला म्हणणार कोण आम्ही या ठिकाणी कारण वडिलांची आज्ञा पाळली आणि वनवासाला आलेला आणि मला साथ सोडून माझा बंधू म्हणणारा गेलेला असं देव भगवंत दुःख करू लागले आहेत। शरणांगता शरणा साच एक लक्ष्मणा दिव्यदारिले साच करुणा शक्ती छलना निज हृदयी आघात कार्य केलेलं आहे। आणि शरणांगताला शरणांगत राक्षस कुळामधला असणारा एक राक्षस म्हणणारा महान भक्त विभीषण शरण आलेला आहे। आता काही काही वाटतं डबल आहे महाराज पहिले बी होते आता बी इकडून जायचं तिकडं जायचं इकडून जायचं तिकडं जायचं पण विभीषणानं हीच बघितलेलं आहे आणि याच्यापाशी राहू तर मला मोक्ष भेटत नाही आणि मी तिकडे जर गेलो देवापाशी तर मला मोक्ष भेटणार माझा उदार होणार आहे। म्हणून विभीषण म्हणणारा भगवंताला शरण आलेला आहे आणि त्या शरणागताला शरणागत म्हणणाऱ्या लक्ष्मणाला जीवदान दिलेले वाचिले अगाध कार्य केले लक्ष्मणा असे असणारे कोण देव भगवंत दुःख करू लागले। विभीषण घातला पाठीशी शक्ती धरली पोटीशी चरित्र ख्याती केली ऐशी शरणागताशी शरण समजा कोण भक्ताच्या सानिध्यामध्ये सुरेंद्र पर्वतावर आपल्या बंधूचा असणारा डोकं म्हणणारा कोण मांडीवरी घेतलेला आणि आघात कार्य केले लक्ष्मणा आणि शरणागताला शरणागत म्हणणारे कार्य केलेलं आणि खरं पाठीशी म्हणणारा कोण तुम्ही विभीषणाला गाठलेलं आहे समोर युद्ध म्हणणारा केलेलं आहे कारण याला ते युद्ध म्हणतात।
कारण रणामध्ये शिव आहे, मरणामध्ये महाराज आहे आणि सरणामध्ये पतिव्रता आहे. मग असं आघात कार्य म्हणणारा लक्ष्मणा केलेलं आहे. असं भगवंत दोघं येरेंच्या घाटावहिली हा. येरे येरे पर्वतली वा. येरेंच्या धरणी दोन्ही आली तुझ शरण काय भक्ती आहे महाराज, अगाध भक्ती केलेली, रात्रंदिवस म्हणणारे भक्ती केलेली. काय केलं नाही महाराज. आणि ज्यावेळेस म्हणणारे कोण रणाला निघाले, स्वतःची मालकीन म्हणणारे कोण, एक पायामध्ये आणि एक पाय आता हातामध्ये आरती आहे. आणि आपल्या बंधूची सेवा करण्याकरता कोण लक्ष्मण म्हणणारे निघाले. खरंच लक्ष्मणा आघात म्हणणारा कार्य केलाय. अरे तुला शरण आलेली आणि तू म्हणणाऱ्या ठिकाणी रणामध्ये म्हणणारा मोठं कार्य केलेले असे भगवंत लोक करू लागले आहेत. विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी दाखला निशिती वा. सरेची शरण आली शक्ती खेळली तरी हृदयशी. त्यावेळेस म्हणणारे विभीषण म्हणणारे कोण रणामध्ये म्हणणारे कोण भेऊ लागले, बांबास्वरचे भेत्रे होते. त्यावेळेस त्याला पाठीमागं टाकलेले, त्याला जीवदान म्हणणारे दिलेलं आहे. आणि त्या शक्तीला म्हणणारे समोर म्हणणारे तुम्ही गेलेल्या आपल्या मरणाचं म्हणणारं काही बाबतीत नाही. म्हणून तुम्ही म्हणणारं कोण लक्ष्मणा मला भेट द्या बाबा असं भगवंत बोलू लागले. प्रेमपेक्षा रे शरणागता सवित्रे साथ गेल्या प्राणात व्यथा सावली. कोणतं दुःख करू लागले महाराज. कळत का लक्ष्मणा या ठिकाणी म्हणणारे बा लवकर मला भेट द्या. आणि आई जर भेट दिली माझी व्यथा मी सहन करू शकत नाही, माझं दुःख मी सहन करू शकत नाही. अरे देवही भगवंत आहे. पण एवढा असणारा भक्ताच्या सानिध्यामध्ये बोलू लागले, समजे भक्त दुःख करू लागले. आणखीन काय म्हणू लागले, बैसोमी लक्ष्मणा जवळ आता पीडित वर्षरी सवित्रे मांडली रांगोळे बलसिका बोली बोलना. बोलतील काय हो? नाही ना. पण यावेळेस म्हणणारे बोलू लागले लक्ष्मणा रात्रंदिवस म्हणणारे आघात कार्य केलेले बाबा. अरे मला या ठिकाणी म्हणणारा बोला, मला या ठिकाणी म्हणणारा कोण, लवकर उठा भेट द्या, मी राहू शकत नाही असं दुःख व्यक्त करू लागले. येरे लक्ष्मणा साधते का बंधुरत्ना मजा सांडिले माझी रणा निष्ठुर मना करुणी भेट द्या बाबा. कारण या ठिकाणी इतका निष्ठुर म्हणणारे कसे झालेलं आहे. अरे एवढं बोलावलं मी, एवढं दुःख करायला मी, मला म्हणणाऱ्या भेट देणाऱ्या, मला म्हणणाऱ्या बोलणाऱ्या कसं बोलतील लोक. करता भगवंतच आहे ना, शब्द करणारे ना, देवच आहे ना. पण यावेळेस बाबा लवकर मला भेट द्या असे कोण देव दुःख करू लागले आहेत. सांडून दुकान निघाला शिकवलीचा माझ्या प्राग बहुतत्वा समस्त साहिले पुष्कळ म्हणणारे नाही म्हणणारे कोण दुःख दिलेलं आहे. अरे पुष्कळ माझ्या हातून अपराध झालेले. मोठ्यानं म्हणावं काय महाराज, नाही ना तशी भक्ती आहे ना. कारण लक्ष्मणानं भक्ती केली आणि मारुत्र्यानं दास्यत्व भक्ती केलेली. भक्तीचे प्रकार आहेत महाराज. यावेळेस आपलं म्हणणारे कोण बाबा माझ्या हातून अपराध झाला, मी केव्हा जेव्हा म्हणलो नाही, मी तुम्हाला झोपा म्हणलो नाही, मी तुम्हाला आराम करा म्हणलो नाही. खरंच लक्ष्मणा माझ्या हातून चूक झाली रे बाबा. दुःख करू लागले. पावसाला कष्टला शिवणी कष्ट करी शानू कापुले बांधणी फळानुनी मजदेशी. आणि स्वतःच बघतील नाही, स्वतःची भूक बघतील नाही, स्वतःला काहीच बघतील नाही, काही नाही.
आणि आघात म्हणणारे कष्ट केले आणि तुम्ही मला म्हणणारे कोण जंगलात गेल्या फळा आणून दिल्या आघात कार्य केले लक्ष्मणा भेट द्या बाबा चरण शरण करिशी नीत चरण तुरिशी आवरात्र निद्रा न लगे अनुमात्र सावचित्त राम भजनी रात्र दिवस म्हणणारे माझी सेवा केलेली फळा आणून दिली पायथ्याला समोर बसलेल्या प्रत्यक्ष म्हणणारे कोण चरण म्हणणारे चोरली सेवा केली लक्ष्मणा भेट द्या तुझे कष्ट तुला कसे तुला न देखता तो मित्र मी राहू शकत नाही आघात म्हणणारे कष्ट केले आघात म्हणणारे सेवा केली लक्ष्मणा आता नाही जर मला भेट दिली नाही जर बोलल्या तर मी या ठिकाणी राहू शकत म्हणून गाडगोटाने सोयसावा झाला म्हणे मी भ्रांत काय म्हणून कंदना लागून उठिला सावध म्हणणारे भगवंत सावध झाले बाबा आजला तू जाणारे होशीबा सुजाणारे विश्व नाही मीच आहे सगळ्या तुझी आणारे असा भगवंत सावध झाले आता धनुष्यबाण घेतलेले आहे आणि काय सुद्धा म्हणे काय झाले कवना नैना सुमित्रा देवा तमोनिया सकल भूत लोक मायांते दबीन काय करू शकत नाहीत महाराज म्या बोलविला लेंदू बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हलविला प्राण आले चालितो असा देव आहे महाराज हातात धनुष्यबाण घेतलेला आहे माझा बंधू आहे अरे मला भेट देत नाही मला बोलत नाही आता बघतो माझ्या लक्ष्मणाला कोण येण्याकरता येते जर आले तर मी शिक्षा लावतो आता बघतो असे भगवंत बोलू लागले तिच्याहून करीन बाणातली शरीर उठी बोलले ना यावेळेस भगवंत म्हणणारे सूचना करू लागले सांगू लागले सूचना करू लागले भक्ताच्या सानिध्यामध्ये आपलं शरीर पंचमहाभूताचं पहिलं म्हणणारा पृथ्वी दुसरं म्हणणारा आप म्हणणारा पाणी तिसरं म्हणणारा तेज आहे चौथं म्हणणारा आकाश आणि पाचवं म्हणणारा वायू वारं मागे भूत याचे पाठपाठ म्हणणारे दैवता कार्य करतात आपल्या शरीरामध्ये आता पहिल्या भूताला सूचना केली पृथ्वी महाराज ती कार्य करीत नाही त्याला म्हणणारे मी शिक्षा लाईल माझ्या बंधूला पापती त्याहून करीन ख्याती जगती बोलडी दुसऱ्या भूताला सूचना केली कारण आप म्हणणारा पाणी आहे महाराज आणि त्या पाण्याचे असणार दैवत म्हणणार अगस्ती त्या अगस्तीला तुम्ही शिक्षा करू करीन आणि लवकर म्हणणार कोण त्या पाण्याला म्हणणार कोण आप म्हणणाऱ्या माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये आणि पाणीच नाहीये आपण किती पाणी पित आहोत कुठं जाते मग ते पाणी म्हणणार माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये त्याला म्हणणारे शिक्षा करील माझ्या बंधुलावर श्री आनंद फडकली करी ना बोहरी बागधारी आपांची पोकळी भागात निघून गेलेले पाणी नाहीये त्याला म्हणणारे कोण शिक्षा करील माझ्या बंधुलावर लक्ष्मण अन्यथा मावत प्रेम शोषी नक्की जाशी आता तेच महाराज माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये म्हणणारं तेज नाही त्याची त्या दैवता त्या तेजाला म्हणणारे शिक्षा करील बाण टाकेल शिक्षा करील आणि माझ्या बंधूला त्या कोण म्हणणारे मी उठवील मी काय करू शकत नाही आणि उगाच म्हणणारे मी दुःख करालो माझा लक्ष्मण उठत नाही आता माझा लक्ष्मण कसा उठत नाही हे मी बघतो लक्ष्मणाचा प्राण सोय आपण आनंद
आता म्हणणारे कोण अनेक प्रकारचे म्हणणारे पाच भूत एका एकाला असणारे सूचना करू लागले. पहिलं म्हणणारा परतले, दुसरं म्हणणारं आप झालं, तिसरं म्हणणारं तेच झालं. आता आकाश आहे, त्याला शिक्षा करील माझ्या बंधूला म्हणून चिंता आकाश होती सगळ्याची आकाश वावण्याचे हृदय काश सावकाश सात आकाशात महाराज. आणि ती आकाशाची म्हणणारी दैवता म्हणणारी इथं कार्य करीत नाही. माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये त्याला बाण सोडील माझ्या बंधूला वनवे दिशांची पोकारी हरिदानंद कल्लळी समुद्राच्या कर्णवी आरबाळी निगे शब्द काय रे महाराज. आकाश मोकळे म्हणणारी त्याला म्हणणारी मी शिक्षा करील माझ्या बंधूला उठवील. दिशा आहे महाराज. हे एक नाही आवाज माझ्या लक्ष्मणाच्या कानामध्ये त्या दैवताला मी बाणकाली शिक्षा करील माझ्या बंधूला उठवील. आणि परमेश्वर म्हणून असं गेली त्याचा शिवेची लक्ष्मणाशी धरीन उठत नाही काय महाराज. एका एकाला म्हणणारा बाण टाकी शिक्षा करील. कारण भगवंत देव आहे, काय करू शकत नाही महाराज. आपलं काय करे हो. आपल्याला जर असं काही आले की आपण म्हणता मी मोठा नाहीये महाराज. पण अशा असणाऱ्या भक्ताच्या सानिध्यामध्ये समजा म्हणणारा कोण या दैवताला पंचमा भूताला देव सूचना करू. अश्विनी देवगुणी योग्यला आहे घाणी त्यांच्या गंधाची खडोनी सुमित्र घाणी ओपिना कार्य करीत नाही याची म्हणणारी दैवता अश्विनी. आणि त्याला म्हणणारा शिक्षा आलाय. मेन माणसाला मेन मुद्द्यालाच म्हणणारा जरा थटल्यावर शिक्षा आल्यावर कार्य होईल की नाही. मग अशा असणारे भगवंत सूचना करू लागले. निरस केली रचना हिरोणी आणि रजाना चेतविन सुमित्राची गोडी म्हणणारी निघून गेलेली. त्या गोडीची असणं दैवता वरून आहे. त्याला म्हणणारी मी शिक्षा करील माझ्या बंधूला आवडली. मंडली स्वचित्र मंदस्पर्श प्राणांश सुस्पर्श सुमित्र. आता पाचवं म्हणणारं वारे महाराज वाई. मग त्या दैवताला मी शिक्षा करील माझ्या बंधूला उठवी. ते वायू म्हणणारं वारं नाही. आता आपल्या इकडे असं महाराज, आमच्या इकडे तुमच्या इकडे काय घ्यान महाराज. ज्याच्या अंगातून वारं गेलं त्याला चौकाच्या खांद्यावर गावाच्या बाहेर जावं लागते ना. मग ते माझ्या बंधूच्या असणाऱ्या अंगामध्ये शरीरामध्ये वारं म्हणणारं नाहीये. त्या दैवताला मी शिक्षा करील माझ्या बंधूला मांडले मांड निर्वे केले भाऊदंड ठेचून तोंड भूलदंड करीना. देवादी देवाचा राजा म्हणणारा इंद्र त्याचा म्हणणारा कोण इथं भाऊदंड म्हणणारा कोण दैवता. ते कार्य करीत नाही. त्या इंद्राला शिक्षा करील माझ्या बंधूला संचर्या भगती शिन केली शरीर शक्ती त्याशी लावून ख्याती आक्षेनी शिती सोमित्र करीना. काही जरी केल्या यमाचं नाव जरी घेण्या गेल्या महाराज बरोबर त्याला येवावंच लागतं आणि आपल्याला घेऊन जावंच लागतं. मग असा येम आहे महाराज. त्या यमाची असणं दैवता म्हणणारं शरीरात आहे ते कार्य करीत नाही. त्याला म्हणणारे शिक्षा करील बंधूला केला कुंडला रतिस्पंद त्याचा छदुन्या बाध अखंडानंद भरीना. परमदेव आहे. परमदेव अखंड खाते आनंद आणि स्वानंद म्हणणारा हे म्हणणारा कोण कार्य करीत नाही शरीरामध्ये माझ्या बंधूला बोलवेल. केली उपेंद्र क्षणोक्ती गमना शक्ती पती उठविना.
केली. समजे भक्त म्हणणारे दुःख करू लागले, दुःखामध्ये सामील झाले. समजायला सूचना केली. आता या ठिकाणी भगवंत काय करतात? कर्णधार पार केला वा मंत्री विक्रम भला समुद्राच्या पावला चालविला मग सुखे. महाराज यावेळेस भगवंत आपण आपल्यालाच बोलू लागले. कोण महाराज आपण आपल्याला? अरे त्या बळीला म्हणणारे कोण? भगवान विष्णूला म्हणणारा द्वारपार केलेलं आहे. त्या भगवान विष्णूची म्हणणारी दैवता लोगू 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 शक्ती याची चालवायची ते बंद झालेले. त्या म्हणणाऱ्या विष्णूला मी म्हणणारा बाण टाकणार आहे आणि लवकर म्हणणारे शिक्षा करणार आहे आणि त्याची दैवता म्हणणारे चालू करणारे लक्ष्मणाला उठणारे भगवंत बोलले. चंद्र पिरीला शरद निशमनाय उगे सुमित्राचे मन नेले वेगे मूर्छित करून राहिला. चंद्र महाराज, कारण चंद्र जरासा चुकला त्याला शिक्षा भेटली. 15 दिवस लहान 15 दिवस मोठा. त्या चंद्राला म्हणणारी शिक्षा करणार आहे. त्याची दैवता म्हणणारं मन आहे. माझ्या बंधूच्या असणार शरीरामध्ये दैवता कार्य करीत नाही, मी शिक्षा करीन बंधूला आवडले. आयुष्य दंडी नमी त्याशी सर्वेश्वरी निज धर्माशी सांगून संकल्प विकल्पाशी उठवीन सुमित्राशी निर्विकल्पा. दैवत आहे माझा संकल्पाने विकल्प. कारण ती चंद्राची मन आहे त्याची दैवता. आता एक कार्य आपण म्हणतो की करायचं, एक म्हणते नाहीये, त्याला संकल्प विकल्प ते कार्य करीत नाही. माझ्या लक्ष्मणाच्या शरीरामध्ये मी लवकर शिक्षा करेन. धर्मयाने बुद्धी केली म्हणून त्याच्या तर आपण समुद्राशी विकल्प शुद्ध स्वरूप बोध जव करी. बरोबर आहे महाराज. कारण बरोबर दुसरं म्हणणारा खाते एक बुद्धीचं खाते. काही काही म्हणतात ना, अरे बुद्धू याला काहीच कळत नाही. मग तिथं काय आपलं चुकलं असेल तसं म्हणणारा घडलंय. ब्रह्मदेवानं म्हणणारा कोण? बुद्धी या ठिकाणी कार्य करीत नाही. माझ्या लक्ष्मणावरती बाणकाळी शिक्षा करीन बंधूला आवडवे. अहंकार केला शिन त्याशी सहमान करीन स्वार्थ का सवर्ण अभिमान जो समित्र. महाराज समजेनं म्हणणारे या ठिकाणी बंद केले. समजे म्हणणारे कोण या ठिकाणी दैवता कार्य करीत नाही. समजायला म्हणणारे एकच बाण टाकील. विष्णू त्वरित लगडी सुमित्र सावचित हरित करीना पदच्युत स्वर्गगत देश धडी. बाबा माझा बंधू आहे, उठत नाही, शरीराची हालचाल होत नाही. ताबडतोब मी शिक्षा करीन आणि बंधूला ओढील. हे कार्य मला करायचंय, हे कार्य करणार आहे. हातात धनुष्यबाण घेतलेला समजायला सूचना करू लागले. काय म्हणू लागले? लक्ष्मणाचे विरह प्राण शोभला गुणंबन आत्मक होऊन धनुष्यबाण सजिले. शब्द म्हणणारे भेटू लागले. काहीच खरं नाही. आले देवाच्या मना तेथे गुणाचे चाले ना. जमतच नाही महाराज, त्याच्या पुढे जमत नाही. धनुष्यबाण घेतलेला अंतक म्हणणारे कोणा राग आलेला सूचना केलेल्या समजे मारील राक्षस सकळ जाईल हे जगती तळ झाला कृदग्नी कमळ काळ रघुवीर. महाराज राग आलेला, डोळे लाल बुंद म्हणणारे झाले. आता धनुष्यबाण घेतलेला समजे भयभीत झाले. आता का बसणार नाही म्हणजे समजा राक्षस जाणार, जग जाणार, माझा नैर्य बंधू उठला असं करतील काय? नाही ना, बोलायचं असतं. कारण भगवंत दयाळू आहे, कृपाळू आहे. असा भगवंत आहे, असा देव आहे. पण यावेळेस ते म्हणणारे समजायला सूचना केली. मांडला उगत लोक पाळ हडवडीत
प्रधान्वित अरे, अरे, अरे. डोळे जांकी प्रणरुद्रा महाराज यावेळेस अकाळ काळ महाकाळ थर 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 कापू लागले. अरे बापरे, आता आमचं काही खरं नाही. आमचा मालकच एवढा रागात आलेला तर आमचं कसं होईल असा महाकाळ म्हणणारा येऊ लागला. ब्रह्मा म्हणे काय झाले कारणपर्यंत मांडिले तुम्ही कष्ट मज ओढवले तुला कैसे सकळ ब्रह्मांड रचू. महाराज परमदेव म्हणणारे कोण हनुमान परमान काढलं भयभीत झाले. आता परमदेवाला आयुष्य किती आहे मला? एका वर्षामध्ये 6 महिन्याची रात्र 6 महिन्याचा दिवस. तर तुम्हीच गणित करा आयुष्य किती असेल. मग असा परमदेव म्हणणारा भयभीत झाले. आता काही खरे नाही म्हणे. अरे एवढं म्हणणारा मेहनत घेतली, एवढं जग म्हणणारं ब्रह्मांड निर्माण केलं आणि या जगाचा देव या एका बाणामध्ये समजायचा नायनाट करणार आहे. आता मी जग निर्माण कसं करायचं असा ब्रह्मदेव भयभीत झाले. महाराज यावेळेस म्हणणारे कोण? देवाने राग व्यक्त केलेला आहे आपल्या एकट्या भावाकरता. समजे वानरा भेरे आता काही काही म्हणू लागले बाबा खरंच मारुती तुमच्या करता आमचा उद्धार झाला. आणि खरंच झाला महाराज. खरं संस्थापूर्णच म्हणणारा उद्धार होतो. देव उद्धार करीत नाही, अगोदर संत नंतर देव. मग एवढे म्हणणारे वानर आले पण त्याला जीवाचं पडलं. पहिले महाराज येऊन पळू लागले आणि भगवंत सुटना करू लागले. निरादी जामवंतांग सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत सुर गुणात प्रार्थिती. समजे भयभीत झाले महाराज. काही काही म्हणणारे भक्त मंडळी आले देवा 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 थांबा, असं करू नका, बाण टाकू नका. तुमचा बंधू म्हणणारा उठणार आहे आम्हाला माहित आहे. मग तुम्ही म्हणणारा बाण टाकू नका, शांत व्हा. आकाळी करून प्रलय तसे ब्रह्मात नवी सृष्टी पाव करवे ना. देवा थांबा, बाण टाकू नका, परमान जळणार आहे. परमदेव लिहाले. मग त्या परमदेवा करतात एवढं तर बघा. मग शांत व्हा. लागेला निजवता तू सगळं पलिता निरापराधे घाताने करू. देवा आम्हाला माहित आहे अरे एकट्या कांदा म्हणणारा समजायला मारायचं नव्हतं तुम्हाला. नाही ना महाराज. शिष्टाईला अंगणाला पाठवत मग तेव्हा तसं कार्य केलं. आता तसं करा ना. तुमच्या एकट्या भावा करता ब्रह्मांड मारता का जाळता काय? नका देवा असं करू एकाच्या नका. प्राणासाठी सहारणे सकळ सृष्टी हे प्रतिपालनाची गोष्टी ती बघावी. देवा तुमच्या बंधू करता समजायला मारू नका. नाही करायचं असं. काही करू नका. मोठ्या माणसाला काही करायचं जमत नाही. पण तुम्ही उगत मान टाकाल्या हे बरमान राहील का? नाही देवा शांत व्हा. जगत सकळांचा पिता पिता महाचा निरपराध निजबाचा संहार करिता करीतो देवा तुम्ही म्हणणारे पिता महापिता म्हणणारे जगाचे वडील आहात आणि ते वडिलांच असं करायचंय का? नाही ना. कारण बापाला कोणाला दुःख द्यायचं का? नाही.
आता कलियुग आहे महाराज, इकडे विचार करू नका कोण कोणाला दुःख द्यावे, कोण कोणाचा काटा काढावे, पण नाही देवा असा करू नका. धरणी धरले बनी चरण नको प्रयोजगुणी बाण पुत्र पाऊल भवनंदन रूप शमन कर रामा मस्त काही पाया करी संतांच्या भगवंत विभीषण समजे म्हणणारे सुग्रीव आले आणि भगवंताच्या चरणात दर्शनी घेतलेलं आहे. देवा थांबा, पाठ टाकू नका, शांत व्हा. देवाला असणारा पुढे म्हणणारा राग शांत केलेला आहे. काय झाला भक्तजनांचा कृपा श्रीरामदेव त्यावेळेला कर्माचा प्रणात पाय श्रीराम परीक्षा आहे महाराज. देवाला परीक्षा घ्यायची होती. माझ्या परीक्षेमध्ये कोण कोण उत्तीर्ण होते बघायचं होतं. समजा भक्त मंडळी उत्तीर्ण झाले, पास झाले, देवाला आनंद झाला. देवाला असणारा राग म्हणणारा शांत केलाय, रागाचं शमन केलेलं आहे आणि भगवंत समजा भक्ताला शांतता म्हणणारे दिलेली आहे. तुषार दिन चाटक खताची एकायक शून्या करता पिऊख इथं सिद्धांत दृष्टांत दिलाय महाराज. जसा चातक असतो वरची वाट बघतो, जसं त्याला पाणी पडतो ना महाराज पिण्याकरता, ते वरच पाणी पिते, खालचं नाही. मग त्या चातकाला आनंद होतो, तसा म्हणणारे या भक्त मंडळीला आनंद झालेला आहे. या भक्तांचे वचन केले क्रोधाचे उपशमना करीच भगवंत काय देत नाही, पण तशी पात्रता पाहिजे. अरे एका मुलानं असणार वाटीवर दूध मागलं होतं, तर समजा समुद्र म्हणणारा देवता त्या लेकराला काय देणार नाही देव, पण तशी भक्ती करावं लागते ना. आपलीसाठी 6 महिन्याला जायचं, 10 गणपत्याला मागा लावायच्या, खडीभर मागायचं, देईल काय देव नाही ना महाराज. मग यावेळी समजणारा भगवंतानं कृपा केलेली, समजा भक्ताला आनंद झाला. एका एकपणाची तिथी एका क्षणाधनी नथली गोष्टी घालिता शिवा मागती सर्वच सृष्टी या ठिकाणी गावबा महाराज खरंच शरण गेली आपल्या माऊलीला आणि आज्ञाचा परिहार देऊ लागले. माझ्या असणाऱ्या माऊलीनं, माझ्या गुरुमाईनं माझ्यावर म्हणणारा कृपा केली आणि खरंच कृपा झाल्यावर कृपाच व्हावं लागतं महाराज. अनुभवाचं बळ, जाग्याचा महिमा आणि देवाची कृपा, ज्याला 3 गोष्टी प्राप्त झाल्या त्याचा उदार झाला. असा असणारा कोण गावबाला आपण माझ्या गुरुमुळं मला म्हणणारा माझा उदार झाला, आनंद झाला. एका जनार्दना शरण प्रार्थन्या रघुनंदना केले क्रोधाचे उपशमना निज जन कृपाळू. या ठिकाणी असणार माझी माऊली, माझी म्हणणारी आई आहे, माझी म्हणणारे कोण गुरुमाय, माझ्या आईची माझ्यावर कृपा झाली आणि 2 अक्षर रामनाम म्हणणाऱ्या लिहिण्याकरता किंवा ही कथा लिहिण्याकरता कोण